तोंडाक जर काय हिवसान नसत तर नरड्याखाली काय घास जाणार नाही. म्हणून म्हटलं आज भरपूर दिवसांत सुकटाचा सार बनवूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव तेजस कदम. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे. जर फेसबुकवर माका बघत असाल तर फेसबुकला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. पहिले तांदूळ धुवून भात ठेवले शिजत आणि सुकटाच्या भरण्यात हात घातलंय तसं ह्यांका चावूल लागली. भात मस्तपैकी शिजून आपलं तयार झालो. म्हटला सार असला की आपल्याक भातच लागता. आता म्हटला मेन रेसिपीक सुरुवात करूया. एक नारळ फोडलंय आणि त्याचे 2 भाग केलंय. मग दोडया सुकटा घेतलंय. आज म्हटलं दोडयाचाच सार बनवूया. जरा सकाळपासून काम करून थकलं होतंय म्हणून थंडा पियालंय. एका ताटात कोथिंबीर, कांदो, खोबरा आणि चिंच आणि लसूण घेतलंय. आता म्हटला वाटाप काढूया. म्हणून पहिला खोबरा किसून घेतलंय आणि कांदो पण बारीक करून घेतलंय. वाटपाक वेगळं आणि फोडणीक वेगळं. नंतर चवीपुरती भरपूर अशी कोथिंबीर घेतलंय. माका प्रत्येक जेवणात कोथिंबीर लागता. आता म्हटला दोडयांका चांगली साफ करून घेऊया. म्हणून त्यांची मानेपासून सुरुवात केलंय आणि त्यांना आडाळ्यावर चांगली साकटून घेतलंय. आता म्हटला थोडा उशीर यांका थंड पाण्यात उंबळत ठेवूया, जेणेकरून त्यांची खवला चांगली निघतात. मग या मिक्सरचा भांडा घेतलंय. आता म्हटला वाटाप काढूया. पहिला टाकले खोबरा आणि मग कांदो. त्याच्यानंतर कोथिंबीर, लसूण या सगळं टाकून घेतलंय. लसूण जरा जास्त टाकायची, मग चांगलं जरा वास येता. मग चिंचेचो एक तुकडो, जिरा आणि थोडीशी हळद आणि आपलं मालवणी लाल मसालो या सगळं टाकून घेतलंय आणि थोडा घट पातळ होऊसाठी पाणी चांगला सरसरा मिक्सरवर लावून घेतलंय वाटाप. आता म्हटला फोडणीची तयारी करूया. सुकटा पण चांगली धुवून घेतलं आणि खवला पण त्यांची चांगली काढून त्यांना पांढरी धोप करून टाकलंय. गॅसवर ठेवलं एक टोप, त्याच्यावर टाकलंय 2 पळी तेल आणि जो फोडणी केलेलो होतो बारीक कांदो तो पण टाकून घेतलंय. वरना चवीपुरतो कढीपत्तो आणि 2-3 लसणाचं पाकळ्यो सगळं टाकून घेऊन फोडणी चांगली परतून घेतलंय. आता फोडणी म्हटला भाजली तवसर आपला वाटाप टाकून घेऊया. वाटपात भरपूर काय ना काय पदार्थ टाकलंय. थोडा पातळ हवा म्हणून पाणी टाकलंय आणि त्याका थोडासा पातळ करून परत एकदा चांगला त्याका ढवळून घेतलंय. आता वरना टाकलंय चवीपुरता मीठ आणि हिवसान जावसाठी थोडीशी कोकमा. चांगली उकळल्यावर धुतलेली सुकटा आतमध्ये एक एक करून सोडून घेतलंय. आता एवढाच शिजवायचा राहिला. चांगली उकळल्यावर वरना टाकले भरपूर अशी कोथिंबीर आणि आता भातावांगडा बोकनाव घेतलंय. असा करा, खावा आणि आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.